जय शहर आहे मित्रांनो. सकाळचे वाजलेले आहेत 7:30. आजची तारीख आहे 29 सप्टेंबर 2024. मित्रांनो, आपण आता मराठवाड्याचा अपडेट घेणार आहोत. छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, सोलापूर. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यावर सध्या तरी ऊनच आहे. उर्वरित आणि बीड, बार्शी, सोलापूर हे ऊन आहे. उर्वरित जेवढा भाग तुम्ही पाहू शकता, हिंगोली, हिमायतनगर, नांदेड, परभणी, परळी, लातूर, उदगीर, देगलूर, जालना याच्यावरती ढगा आहेत. सकाळचे 7:30 वाजलेले आहेत. दुपारी 10 ते 12च्या मध्ये काय होणार आहे ते पाहूया आपण. 11 ते 12 मध्ये सुद्धा ढगाळच वातावरण राहणार आहे मित्रांनो. दुपारी 2 वाजता सुद्धा ढगाळ वातावरण राहणार आहे. तेलंगणा बॉर्डरला लागून असलेले जसे की हिमायतनगर, देगलूर, उदगीर, लातूर या ठिकाणी थोडंसं सावध राहा. पाऊस येण्याची शक्यता आहे. तुम्ही जर तुमचे पीक काढत असाल, कापूस वेचत असाल, सोयाबीन काढत असाल तर थोडंसं सांभाळून. बॉर्डर तेलंगणा आंध्रा बॉर्डरला, कर्नाटक बॉर्डरला थोडंसं सांभाळून. मित्रांनो, संध्याकाळचा पाऊस आहे. कुठं आहे? नांदेड जिल्ह्यातील देगलूर, अहमदपूर, उदगीर, मुखेड, नायगाव, हिमायतनगर, किनवट, इकडं महागाव, उमरखेड, पांढरकवडा या ठिकाणी खालच्या बाजूला पाऊस आहे. एकंदरीत छत्रपती संभाजीनगर, जालना आज पाऊस नाही, गेवराई पाऊस नाही, बीड पाऊस नाही, परळी, बार्शी, सोलापूर, उदगीर, देगलूर, नांदेड, हिमायतनगर, हिंगोली, परभणी पाऊस नाही. दिवसभराचा नाही, फक्त नांदेडच्या काही ठिकाणी, लातूरच्या काही ठिकाणी दुपारून पावसाची शक्यता आहे. एकंदरीत रात्री 10 वाजेपर्यंत सुद्धा आज मराठवाड्यामध्ये पाऊस जोराचा पडेल असं तरी वाटत नाही. धन्यवाद मित्रांनो. हे होतं 29 सप्टेंबर सकाळी 7 वाजताचं मराठवाडा अपडेट. धन्यवाद. कृपया लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.